नमस्ते. MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो 2026 या एक्स्पोने ग्रोथ, नेटवर्किंग यासोबतच एक उद्योजक सुद्धा घडवला. आज आपल्यासोबत आहेत याच एक्स्पोमध्ये सहभागी झालेल्या वी लीडर्सच्या फाउंडर पौर्णिमा सेजाळ मॅम. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. हॅलो मॅम, नमस्ते. नमस्ते. या एक्स्पोमध्ये तुम्ही सहभागी झाला होता, तुमचा सुद्धा स्टॉल तिथे होता, तर कसा एक्सपिरियन्स होता या 3 दिवसांचा? एक्सपिरियन्स खूप छान होता. 3 दिवस जे काही एक्स्पो होतं तर त्या दरम्यान खूप लोकांना भेटायला मिळालं. खूप सुंदर नेटवर्किंग झालं. बरेचसे कोलॅबोरेशन्सच्या अपॉर्च्युनिटीज आल्या आणि आमचा साधारण फुटफॉल म्हणजे आय टेल यू मोर दॅन 500 पीपल व्हिजिटेड आवर स्टॉल. सो ते पण खूप छान वाटलं. बऱ्याचशा लोकांना आम्ही माहिती झालो आणि आम्हाला अक्रॉस म्हणजे पुण्यातनं नाही, पुण्याच्या बाहेरनं पण बऱ्याचशा इन्क्वायरीज. अच्छा. आणि खरं तर हा 3 दिवसांचा एक्स्पो होता, तर कुठली या 3 दिवसातली कुठली गोष्ट खूप आवडली तुम्हाला? ह्या 3 दिवसामध्ये जी काही व्याख्यानं ठेवली होती तर ते खूप छान होतं. इनफॅक्ट एक ट्रेड मीट हा एक संकल्पना होती जिथे आम्ही बऱ्याचशा ऑन्टरप्रेनर्सला भेटलो. तर ते पण खूप छान झालं कारण आम्ही एकमेकांना माहिती झालो. त्यातनंही काही कोलॅबोरेशन्स आले, त्यातनंही काही एन्क्वायरीज आल्या. सो ते खूप छान वाटलं. अच्छा. आणि तुम्ही म्हणालात की तुमच्या स्टॉलला खूप लोकांनी व्हिजिट केलं, तर आता जवळजवळ 3-4 महिने झाले एक्स्पो होऊन, तर तो इम्पॅक्ट आहे एक्स्पोचा तो अजूनही जाणवतो का तुम्हाला? तितका बिझनेस आला का तुमच्याकडे? डेफिनेटली बिझनेस आता मोठ्या ज्या काही एन्क्वायरीज होत्या त्या इन पाईपलाईन आहेत, त्या लवकरच कन्वर्ट होतील. पण डेफिनेटली जेव्हा आम्ही बाहेर जातोय तर बरेचसे लोक मला म्हणतात, हो मॅम तुमचा स्टॉल होता, आम्ही व्हिजिट केलं होतं. सो ते एक ब्रँडिंग ऑपअपच झालं थ्रू दॅट. आणि येस, लॉट ऑफ टॉक्स आर गोईंग ऑन वेगवेगळ्या लोकांबरोबर. आणि जे मी म्हटलं की आम्हाला बाहेरनं पण बऱ्याचशा एन्क्वायरीज आल्या, तर बाहेरचे जे फोरम्स आहेत, बिझनेस फोरम्स, ते लोक सुद्धा आम्हाला इन्व्हाइट करतायत टू कम टू देअर सिटीज. नाईस. आणि या एक्स्पो मधून शिकायला काय मिळालं तुम्हाला? येस, शिकायला खूप सारं मिळालं की एकतर MEAशी खूप क्लोज रिलेशन आहे, एक छान बॉन्डिंग आहे जिथे सगळे मराठा ऑन्टरप्रेनर्स आर कमिंग टुगेदर आणि हेल्पिंग इच अदर. इथे भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. एक्स्पोमधनं शिकण्यासारखी अशी गोष्ट होती की बरेचसे लोक जे उद्योजक आहेत, जे ऑलरेडी एका लेवलला पोचले आहेत, सो त्यांच्याकडनं खूप सारं इन्स्पिरेशन मिळालं. आपल्यालाही तिथे जायचं आहे ही एक प्रेरणा मिळाली आणि डेफिनेटली ह्याचा नक्कीच आम्हाला हेल्प होतो. ओके. म्हणजे जर 2026चा MEAचा इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो होणार आहे, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी व्हालच? नक्कीच, डेफिनेटली. कारण हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे छोटे मोठे ब्रँड्स कनेक्ट होतात, इन्स्पिरेशन मिळतं. म्हणजे जो 3 दिवसाचा जो ऑरा असतो तो एक वेगळाच ऑरा असतो आणि त्याच्यातनं म्हणजे खूप एनर्जी मिळते. मला असं वाटतं पुढचं वर्षभर काम करण्यासाठी, पुढचं वर्षभर त्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला एनकॅश करण्यासाठी ते सगळं हा प्लॅटफॉर्म देतो. तर डेफिनेटली वी विल पार्टिसिपेट. ओके. आणि काय एक्सपेक्टेशन्स आहेत आता 2027च्या एक्स्पोकडून तुम्हाला? एक्सपेक्टेशन सेमच राहतील की जे केलंय ह्या वर्षी तसं 27लाही करावं. मे बी आपण अजूनही नेक्स्ट लेवलला जाऊ शकतो इन टर्म्स ऑफ कॉलिंग द डिग्नेटरीज किंवा ते जे काही स्पीकर्स आहेत त्या लेवलचे स्पीकर्स आपण अजूनही छान बोलूच शकतो. सो एक्सपेक्टेशन्स ऑलरेडी मीट झालेत, वी कॅन एक्सीड दॅट. ओके. आता आपण ऐकला पौर्णिमा मॅमकडून त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. खरं तर MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो 2026 हा केवळ एक एक्स्पो नव्हता, तर इथे अनेक उद्योजक घडले. पुन्हा भेटूया अशाच एका उद्योजकासोबत. तोपर्यंत धन्यवाद.